तळोदा शहरात एकाच रात्री 7 घरांचे कुलूप तोडून झालेल्या धाडसी चोरीच्या प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केल्यानंतर तळोदा पोलीस अधिक सतर्क झाले असून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे. या घटनांवर प्रतिक्रिया देताना तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावाबाहेर जाताना किंवा दीर्घकाळ घर बंद ठेवताना पोलीस स्टेशनला कळवावे. तसेच घरांच्या आजूबाजूला CCTV प्रणाली बसवावी. शेजारी पाजारी यांच्यासोबत संपर्कात राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या. मोरे यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. तसेच पोलिसांशी सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान चोरीतील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध कोनातून तपास करत असून परिसरातील CCTV फुटेज, हालचाली, संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची सुरक्षा, घरांची खबरदारी आणि पोलिसांना त्वरित माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी स्पष्ट केले. तळोदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तर्फे प्रचार युद्ध अधिक आक्रमक होत चालले आहे. आज पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत शुभेच्छा व आशीर्वाद घेतले. सर्वपक्षीय प्रचाराचा धुराळा उडत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचाराला विशेष प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भाग्यश्री चौधरी यांनी सांगितले की तळोदाचा सर्वांगीण विकास हीच आमची प्राथमिकता असून विकासाचे स्पष्ट विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरले आहोत. जनतेकडून मिळणारा मोठा पाठिंबा आमचे बळ आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या पॅनलमधील सर्व उमेदवार नागरिकांना भेटून निवडणुकीत जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. रॅलीमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण आणखी तापलेले दिसत आहे.